नमस्कार, मी प्राध्यापक भाऊसाहेब पुरी, कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इतिहासातला महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल, ज्याच्या बाबतीत परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तो गव्हर्नर जनरल या ठिकाणी पाहणार आहोत। तो गव्हर्नर जनरल म्हणजे कोण, तर लॉर्ड डलहौसी। त्याची कामगिरी जर बघायची म्हणलं किंवा कारकीर्द जर बघायची म्हणलं 1848 ते 1856 या काळामध्ये तो भारतामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी काम करत असलेला आपल्याला पाहायला भेटतो। मग लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये 1848 ला आपण पाहतोय गव्हर्नर जनरल म्हणून आला। लॉर्ड डलहौसीच्या अगोदर गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये होता तो लॉर्ड हार्डिंग पहिला। 1844 ते 1848 या काळादरम्यान तो भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता। परंतु त्याच्यानंतर भारतामध्ये भारतातील राज्यकारभार पाहण्यासाठी, भारतातील प्रशासनिक व्यवस्था पाहण्यासाठी भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केलं कुणाला, तर लॉर्ड डलहौसीला। मग लॉर्ड डलहौसी 1848 ला भारतामध्ये आला। मग भारतामध्ये आल्यानंतर त्याची कामगिरी ही खूप महत्त्वपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे। काही सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत, काही लष्करी सुधारणा केलेल्या आहेत, काही शैक्षणिक सुधारणा केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। त्यासोबतच भारतामध्ये या लॉर्ड डलहौसीनं साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करून भारतातली अनेक राज्ये जी आहेत ती खालसा केलेली आपल्याला पाहायला भेटतात। त्यामुळे याची कामगिरी एक नाविन्यपूर्ण असलेली आपल्याला पाहायला भेटते, वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते। ठीक आहे, याच्या कामगिरीकडे वळण्या अगोदर आपण याची ओळख पाहूया की लॉर्ड डलहौसी कोणत्या नावाने किंवा कुठल्या रूपाने ओळखला जातो भारतामध्ये, त्याच्या बाबतीत ही तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। लॉर्ड डलहौसीची ओळख सांगताना पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो किंवा पहिली ओळख त्याची आपल्याला सांगता येते। ज्यावेळेस तो 1848 मध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला, त्याचं वय फक्त हे 36 वर्ष होतं आणि तरुण अवस्थेमध्ये तो भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आपल्याला पाहायला भेटतो। त्यामुळे ही त्याची ओळख, ही त्याची एक चांगली ओळख आपल्याला सांगता येते। बरं, त्यानंतर आपल्याला काय सांगता येतं बघा, साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा तो पुरस्कर्ता होता। बरोबर आहे, साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा तो पुरस्कर्ता होता। भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य कशा पद्धतीनं विस्तारलं जाईल याचाच तो विचार करणारा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला भेटतो। पुढे येणार आहे त्याची साम्राज्य विस्तारवादी मनोवृत्ती कुठल्या धोरणातून प्रकट झालेली ते आपल्याला पाहायला मिळणारच आहे, हरकत नाही। पुढे आपण पाहतो याच लॉर्ड डलहौसीला आपण काय म्हणतो, आधुनिक भारताचा निर्माता म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखतो। बघा, आधुनिक भारताचा निर्माता, बरोबर। आणि याच्या पुढे जाऊन जर आणखीन सांगायचं म्हणलं याची ओळख, तर काय, तो औद्योगिकरणाचा जनक म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो। याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेलं आहे। बघा, ही दोन मुद्दे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत। आधुनिक भारताचा निर्माता, आधुनिक भारताचा निर्माता का, कारण नवनवीन योजना भारतामध्ये राबवून त्यांनी एक नवीन व्यवस्था भारतामध्ये निर्माण केलेली आपल्याला पाहायला भेटते, जसे की रेल्वे आहे, तारयंत्रणा आहे, डाक सुधारणा आहे, बरोबर। त्यामुळे आधुनिक भारताचा निर्माता या ठिकाणी म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं, बरोबर। ही त्याची ओळख आपल्याला या ठिकाणी ही सांगता येते। आता ही ओळख सांगितल्यानंतर लॉर्ड डलहौसीच्या आपण थोडंसं कामगिरीकडे वळूया। लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये गव्हर्नर जनरल पद स्वीकारल्यानंतर काय केलं, मग पहिला सुरू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। लॉर्ड डलहौसी मगाशी सांगितलं हा साम्राज्य विस्तारवादी मनोवृत्तीचा होता। मग त्या मनोवृत्तीला अनुसरूनच किंवा त्या धोरणाला अनुसरूनच त्यानं भारतामध्ये कामगिरी सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते। मग या कामगिरीमध्ये पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा कुठला आहे, तर मग आपण पाहतोय खालसा धोरण, लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण। बघा, लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण एक महत्त्वपूर्ण त्याची भारतातील कामगिरी, जी की साम्राज्य विस्तारवादी मनोवृत्तीचा तो होता, हे सिद्ध होताना आपल्याला पाहायला भेटतं। बघा, हरकत नाही, खालसा धोरण म्हणजे काय किंवा खालसा तत्व म्हणजे काय याचा ज्यावेळेस आपण विचार करू, याला आणखीन एक नाव असलेलं आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे काय, किंवा या खालसा धोरणालाच आणखीन काय म्हणले, दत्तक विधान नामंजूर तत्व, हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पहा, मग हे खालसा धोरण लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये 1848 ला लागू केलं। आता हे नेमकं खालसा धोरण काय होतं, तर मग खालसा धोरण आपण पाहतो भारतातील जे राजे ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली आहेत आणि ते निपुत्रिक आहेत, अशा निपुत्रिक राजांना जर पुढे
त्या राज्याचा राज्यकारभार चालवायचा असेल तर त्याला तो वारस स्वीकारण्यासाठी जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया आता ईस्ट इंडिया कंपनीला विचारल्याशिवाय करता येणार नाही. म्हणजेच काय तर दत्तक विधान नामंजूर तत्व. बघा, दत्तक विधान नामंजूर तत्व म्हणजे आलं लक्षात. बघा काय, भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली असणारा राजा आणि तो राजांनी पुत्रिक आहे, त्या राजाला ईस्ट इंडिया कंपनीला विचारल्याशिवाय दत्तक मुलगा घेता येणार नाही. तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो त्या संस्थानाचा राजा आहे. त्याच्यानंतर त्याचं राज्य काय केलं जाईल, हे खालसा केलं जाईल. खालसा केलं जाईल म्हणजेच काय, ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यामध्ये विलीन केलं जाईल. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतो धोरण, खालसा धोरण किंवा दत्तक विधान नामंजूर तत्व. पहिलं धोरण लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये 1848 ला लागू केलं. बरं, लॉर्ड डलहौसी या खालसा धोरणाचा उद्गाता आहे का? नाही. लॉर्ड डलहौसीच्या अगोदर 1834 मध्ये, बघा 1834 मध्ये आपण पाहतोय हे खालसा धोरण भारतामध्ये लागू करा अशा प्रकारचं ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु या खालसा धोरणाची अंमलबजावणी 1834 पासून ते 1848 पर्यंत झालेली नाही. पण 1848 मध्ये मात्र आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीनं काय केलं. लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या गव्हर्नर जनरल पदाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करून खालसा धोरणाचा त्यांनी काय केला, प्रारंभ केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग या खालसा धोरणाच्या माध्यमातून भारतातली कुठली प्रमुख राज्य खालसा केली, जी की आपल्याला परीक्षेला वारंवार विचारले जातात. बघा या खालसा धोरणानुसार भारतातलं पहिलं राज्य खालसा झालं कुठलं? मग आपण पाहतोय 1848 मध्ये भारतातलं पहिलं राज्य खालसा झालं सातारा. बघा सातारा आपण पाहतोय साताऱ्याच्या गादीवर आपण बघतो आप्पासाहेब भोसले हे 1848 मध्ये निपुत्रिक मरण पावले, जे की इंग्रजांच्या अंकित होते. बरोबर आहे. ह्याच्या अगोदरही आपण बघितले काय झालं होतं. बघा 1818 ला इंग्रज मराठा तिसरे युद्ध झालं. तिसऱ्या युद्धानुसार मग आपण पाहतोय पेशवाईचा शेवट झाला, छत्रपती पराभूत झाले. शेवटी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टननं काय केलं, मुंबई राज्याची स्थापना केली. परंतु ती स्थापना करत असताना साताऱ्याच्या गादीचं पुनरुज्जीवन केलं. त्या साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंह भोसलेंना बसवलं. 1838 मध्ये प्रतापसिंह भोसलेंच्या विरोधात कटकारस्थान करून त्यांना छत्रपती पदावरून हटवलं. 1839 मध्ये मग आपण पाहतोय त्यांचाच धाकला भाऊ आप्पासाहेब भोसले यांना गादीवर बसवलं. पण आप्पासाहेब भोसले हे 1848 मध्ये आपण पाहतोय निपुत्रिक निधन पावले, मरण पावले. मग दत्तक विधान नामंजूर तत्वाला अनुसरून लॉर्ड डलहौसीनं भारतातलं पहिलं राज्य खालसा केलं कोणतं? सातारा 1848 ला. मग त्याच्या पुढे जातो थोडंसं आपण. आणखीन कुठलं राज्य? बघा 1849 मध्ये आपण पाहतोय जैतपूर. 1849 मध्ये कुठलं? जैतपूर. हे सुद्धा दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली खालसा केलेलं हे राज्य आपल्याला पाहायला भेटतं. बघा त्याच्यानंतर जर बघायचं म्हणलं 1849 मध्येच आणखीन कुठलं? संबळपूर. बघा 1848 ला सातारा, 1849 मध्ये जैतपूर आणि संबळपूर ही दोन राज्य या ठिकाणी आपण पाहतोय दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली किंवा तत्वाच्या नावाखाली खालसा केलेले आपल्याला पाहायला भेटतात. बरं पुढे जातो. पुढे आणखीन महत्वपूर्ण राज्य कुठलं खालसा केलं, जे की परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. बघा हरकत नाही. बघा 1853 मध्ये जर बघितलं तर आपण पाहतोय झाशी हे राज्य खालसा केलं. झाशीचे शासक राणी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधरराव नेवाळकर 1853 मध्ये निपुत्रिक निधन पावले. त्यामुळं आपण पाहतोय इंग्रजांनी तिथलं सुद्धा राज्य दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली खालसा केलं. भलेही आपण पाहतो गंगाधरराव नेवाळकर मृत्यू पावलेले असले तरी गंगाधरराव नेवाळकर आणि सदाशिवराव यांचा मुलगा या ठिकाणी आपण पाहतोय दत्तक घेतला आणि त्याला लिगली वारस घोषित केलं. परंतु झाशीचे शासक गंगाधरराव नेवाळकरांच्या मृत्यूनंतर मात्र ईस्ट इंडिया कंपनीनं सदाशिवरावांचा जो मुलगा दत्तक घेतला होता त्याला अधिकृत झाशीचा शासक म्हणून मान्यता दिलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि याच
धोरणामुळे, याच गोष्टीमुळे आपण पाहतोय झाशीचं राज्य 1853 मध्ये खालसा केलं. याचाच परिणाम पुढे मग आपण पाहतो राणी लक्ष्मीबाई 1857च्या उठावामध्ये इंग्रजांच्या विरोधात त्वेषानं पेटून उठल्या, लढलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. हरकत नाही, 1853 मध्ये दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली खालसा झालेलं राज्य कुठलं, तर झाशी. बरं, पुढे जातो आणखीन थोडंसं आपण. पुढे गेल्यानंतर आणखीन कुठलं राज्य, 1854 मध्ये बघा, 1854 मध्ये नागपूर, 1854 मध्ये नागपूर हे राज्य खालसा केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा आता नागपूर, रघुजी भोसले तिसरे हे सुद्धा आपण पाहतोय निपुत्रिक मरण पावले. मग त्यानंतर नागपूरचं राज्य सुद्धा या ठिकाणी इंग्रजांनी काय केले, खालसा केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे अनेक राज्य या व्यतिरिक्त भरपूर आहेत. कैरोली आहे, बगाट आहे, उदयपूर आहे, चचार, असे अनेक राज्य इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली किंवा या खालसा धोरणाखाली काय केलेले आहेत आपण पाहतोय, रद्द करून टाकली. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये ती विलीन केलेली आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून लॉर्ड डलहौसीच्या कामगिरीमधलं पहिलं त्याचं धोरण किंवा त्याची कामगिरी जर काय असेल तर ती म्हणजे खालसा धोरणाची. आणि या खालसा धोरणामुळे आपण पाहतो साम्राज्य, ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्य विस्तार लॉर्ड डलहौसीने करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. हरकत नाही, हे पहिलं धोरण जे की आपण पाहतो लॉर्ड डलहौसीचं. दुसरं धोरण कोणतं, तर आपण पाहतोय पदव्या पेन्शन समाप्त धोरण. आता पदव्या पेन्शन समाप्त धोरण काय आहे, भारतातील अनेक राजे संस्थानिक हे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली होते. मग वर्चस्वाखाली जरी गेलेले असले तरी इंग्रजांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर काय केलेले आहेत, पदव्या दिलेल्या होत्या, मानमरातब दिलेल्या होत्या, पेन्शन दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळं आपण पाहतो लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला त्यावेळेस मात्र लॉर्ड डलहौसीनं काय केलं, एक विचार केला की ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये तूट निर्माण होते, ती तूट भरून काढायची आणि भारतातील संस्थानिकांना, राजांना विनाकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदायगी देणं म्हणजे किंवा पेन्शन देणं यात काही मतलब नाही. अशा प्रकारचा विचार करून आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण लागू केलं. आणि त्याच्यानुसार काय केलं बघा, किंवा त्यानुसार काय केलं, मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याची बादशाह पदवी काढून घेतली, तंजावरचा राजा याची राजा पदवी काढली, बघा कर्नाटकचा नवाब याची नवाब पदवी काढून टाकलेली आपल्याला पाहायला भेटते. इव्हन एवढंच नाही, आपण पाहतोय दुसरा बाजीराव पेशवा यांचे पुत्र किंवा यांचा मुलगा नानासाहेब पेशवे म्हणजे धोंडोपंत पेशवे यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे आपण पाहतो अर्ज केला, अपील केली की माझ्या वडिलांना जी वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन तुम्ही ती देताय ती मला द्यावी. परंतु लॉर्ड डलहौसीनं तो अर्ज नाकारलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याला मिळणारी पेन्शन सुद्धा समाप्त केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीचं दुसरं महत्त्वपूर्ण धोरण पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण हे भारतामध्ये त्यानं लागू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. लॉर्ड डलहौसीचं तिसरं महत्त्वपूर्ण धोरण किंवा तिसरी कामगिरी भारतामधली काय होती तर ती साम्राज्य विस्तारवादी धोरणाला अनुसरूनच केलेली आपल्याला पाहायला भेटते. ती म्हणजे कोणती तर भारतातील संस्थानिक ज्या संस्थानाला व्यवस्थितरित्या सांभाळू शकत नाहीत त्या संस्थानामध्ये अराजकता निर्माण झाल्या, प्रशासन व्यवस्थेचा या ठिकाणी 3-13 वाजलेले. मग अशी संस्थानं गैरप्रशासन नावाखाली कारण दाखवून किंवा गैरप्रशासन ही कारण दाखवून खालसा करायची आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन करायची. म्हणजे डलहौसीचे साम्राज्य विस्तारवादी धोरण आपल्याला पाहायला भेटते. बघा गैरप्रशासनाच्या नावाखाली मग लॉर्ड डलहौसीनं आपण पाहतोय पहिलं राज्य खालसा केलं 1853 मध्ये. ते म्हणजे कुठलं बघा, या गैरप्रशासनाच्या नावाखाली आपण पाहतो डलहौसीनं पहिलं राज्य खालसा केले 1853ला. कुठलं, वराडपर्यंत खालसा केलेला आपल्याला पाहायला भेटतो 1853 मध्ये. बरं आणखीन कोणतं तर मग आपण पाहतो 1856 मध्ये अवध. 1856 मध्ये अवध हे सुद्धा राज्य डलहौसीनं कुठल्या गैरप्रशासन, बघा गैरप्रशासन हे कारण दाखवून खालसा केलं आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे इथं सुद्धा लॉर्ड डलहौसीचं साम्राज्य विस्तारवादी धोरण आपल्याला पाहायला भेटतं. हरकत नाही. बरं पुढे आणखीन आपण पाहतो
आणखीन एका धोरणाचा पुरस्कार करून त्यानं भारतातली राज्य ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन केली. मग ते कुठलं धोरण होतं, तर मग ती विजय नीतीद्वारे म्हणजे एखादं संस्थान ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व मांडण्यासाठी तयार नाहीये, तर मग ते आक्रमण करून आपल्यात सामील करून घेतले. मग त्याच्यामध्ये मग आपण पाहतोय या विजय नीतीद्वारे खालसा केलेलं राज्य कुठलं आहे, तर मग आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं विजय नीतीद्वारे खालसा केलेल्या राज्यामध्ये मग आपण पाहतो 1849ला. बघा एक मिनिट, 1849ला बघा 1849 मध्ये पंजाबवर हल्ला केला. पंजाब विजित केलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि पंजाब पूर्णपणे जिंकून हा ईस्ट इंडिया कंपनीला मिसळला. ब्रिटिशांचं वर्चस्व तिथे निर्माण केलं. बरं, पुढे आणखीन या विजय नीतीद्वारे कुठलं राज्य खालसा केलं, तर विजय नीतीद्वारे मग आपण पाहतो पुढचं राज्य जर बघायचं म्हणलं तर कुठलं आहे, तर विजय नीतीद्वारे आपण पाहतो पुढचं राज्य कोणतं, तर सिक्कीम. बघा विजय नीतीद्वारे सिक्कीम हे एक राज्य लॉर्ड डलहौसीने जिंकलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कधी, 1850 मध्ये. 1850 मध्ये. आणखीन भारताला लागून असणारा म्यानमार, ब्रह्मदेश. बघा ब्रह्मदेश 1852 मध्ये जिंकलेला आपल्याला पाहायला भेटतो. 1852 मध्ये ब्रह्मदेश हा जिंकलेला आपल्याला दिसून येतो आणि हा ब्रह्मदेश देखील ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याला जोडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लॉर्ड डलहौसीनं विजय नीतीद्वारे अनेक भारतातली राज्य खालसा केली. इवन भारतातलीच नाही, भारताच्या बाहेर असणारा म्यानमार, ब्रह्मदेश हा सुद्धा प्रदेश या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला जोडलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि ही लॉर्ड डलहौसीची ही सुरुवातीची कामगिरी भारतामध्ये आपल्याला पाहायला भेटते पहा. आणि या कामगिरीच्या माध्यमातून लॉर्ड डलहौसीचं एक धोरण ते म्हणजे कुठलं, तर मग आपण पाहतोय साम्राज्य विस्तारवादी धोरण हे आपल्याला त्याच्या कामगिरीतून, सुरुवातीच्या कामगिरीतून आपल्याला पाहायला भेटतं. हरकत नाही. याच्या व्यतिरिक्तच आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ज्या परीक्षा ओरिएंटेड आहेत. मग त्या सुधारणा पाहूया आपण. बघा लॉर्ड डलहौसीच्या सुधारणा. आता लॉर्ड डलहौसीच्या सुधारणामध्ये जर बघायचं म्हणलं काय सुधारणामध्ये, आता लॉर्ड डलहौसीच्या सुधारणामध्ये पहिली सुधारणा, तशा अनेक सुधारणा आहेत, पहिली असं म्हणून सांगता येणार नाही, अनेक सुधारणा आहेत. त्याच्यामध्ये आपण मेन्शन करूया कुठल्या कुठल्या सुधारणा वगैरे आहेत जी एक्झाम ओरिएंटेड आहेत. बघा लॉर्ड डलहौसीच्या सुधारणा. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो लॉर्ड डलहौसीची पहिली सुधारणा जी आहे. बघा लॉर्ड डलहौसीच्या सुधारणा. मग ह्या सुधारणामध्ये नंबर 1 आपण पाहतोय लष्करी सुधारणा. बघा लष्करी सुधारणा. आता लष्करी सुधारणामध्ये लॉर्ड डलहौसीनं काय केलं. आता आपण पाहतोय लॉर्ड डलहौसी भारतामध्ये 1848 मध्ये आला. 1848ला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. मग या लॉर्ड डलहौसीनं साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा स्वीकार करून भारतातली अनेक राज्य, मग ती दत्तक विधान नामंजूर तत्व असेल, गैरप्रशासनाच्या नावाखाली असतील किंवा विजय नीतीद्वारे असतील, ही खालसा केली, जिंकली आणि ईस्ट इंडिया कंपनीला जोडली. याच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याच्या सीमा जर बघितल्या तर त्या विस्तारल्या. बघा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. मग बंगालपासून ते पार वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत आता ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याच्या सीमा विस्तारलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. मग विस्तारलेल्या साम्राज्याची व्यवस्था पाहणं, व्यवस्था लावणं, याच्यासाठी सैनिक, लष्कर हा महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण एखाद्या विशाल भूप्रदेशावर जर आपण राज्य करू तर तो विशाल भूप्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला लष्कराची अत्यंतिक गरज असते. मग ती लष्करी व्यवस्था लॉर्ड डलहौसीनं केलेली आपल्याला पाहायला भेटते. बघा मग काय केलं, मग आपण पाहतोय लॉर्ड डलहौसीनं लष्करी व्यवस्थेच्या माध्यमातून, सुधारणेच्या माध्यमातून काय केलं, तर लष्कराचं तोफखान्याचं प्रमुख केंद्र कलकत्त्याहून मेरठला आणलं. कलकत्ता ही इंग्रजांचं प्रमुख ठिकाण, एक महत्त्वपूर्ण प्रेसिडेन्सी भारतामधलं पहिलं. नंतर मुंबई, मद्रास आहेत, पण कलकत्ता इथं सगळं काही असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण आता साम्राज्याच्या सीमा विस्तारल्यानंतर लॉर्ड डलहौसीनं काय केलं, लष्करी सुधारणा घडवून आणण्यासाठी काय केले. बघा लष्कराच्या
लष्कराच्या तोफ खाण्याचे प्रमुख केंद्र कलकत्त्याहून कुठलं, मेरठ. आता मेरठला आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कलकत्त्याहून मेरठला का? कारण मगाशीच सांगितलं सीमा ह्या वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत विस्तारल्यात. मग एक सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे. कारण ज्या ठिकाणापासून वायव्य सरहद्द प्रांत ही तेवढाच राहील आणि इकडं बंगाल ही तेवढाच असेल. अशा प्रकारचा विचार करून मग आपण पाहतोय कुठं आणले तोफखान्याचं प्रमुख केंद्र, मेरठला आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. इव्हन एवढंच नाही, लष्कराचं प्रमुख केंद्र सिमल्याला बनवलं बघा, किंवा मुख्य कार्यालय. आणखीन एक महत्त्वपूर्ण लष्करी सुधारणामधला बदल म्हणजे काय, तर लष्कराचे प्रमुख कार्यालय कुठं, सिमला बघा, खूप चांगलं ठिकाण आहे, फिरून या जाऊन कधीतरी. लातूरचं लष्कराचं प्रमुख कार्यालय सिमला येथे हलवलेलं आपल्याला पाहायला भेटते. ही एक महत्त्वपूर्ण लष्कराच्या बाबतीत केलेली सुधारणा आपल्याला पाहायला भेटते. आणखीन काय आहे, तर आणखीन बघा आपण पाहतो काय झालं 1856 मध्ये बघा, 1856 साली काय झालं, 1856 मध्ये आपण पाहतो लष्कराचं ॲनालिसिस लॉर्ड डलहौसीनं केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. लष्कराचं ॲनालिसिस केलं की बाबा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन लष्कर किती आहे आणि त्या लष्कराचं विभाजन सुद्धा केलं. मग त्यामध्ये भारतीय लष्कर किती आहेत किंवा भारतीय लोक किती आहेत आणि आपले ब्रिटिश लोक किती आहेत. मग त्याला एक निदर्शनास आलं बघा, 1856 साली लॉर्ड डलहौसीनं लष्कराचं ॲनालिसिस केल्यानंतर त्याला निदर्शनास आलं 2,38,000. बघा 1856 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात 2,38,000 एवढे सैनिक भारतीय आहेत आणि फक्त 45,000च सैनिक या ठिकाणी आपण पाहतो कोण आहेत, इंग्रज असलेले आपल्याला पाहायला भेटतात. ही तफावत लॉर्ड डलहौसीच्या निदर्शनास आली. मग लॉर्ड डलहौसीनं या ठिकाणी विचार केला, बाबा एवढ्या प्रचंड प्रमाणात जर तफावत, आता ही तफावत म्हणजे कशी आहे बघा, 1:4 ही आपल्याला समीकरण पाहायला भेटतं. 1:4च प्रमाण आहे हो ना, जिथं 1 इंग्रज शिपाई तिथं 4 भारतीय शिपाई. मग उद्या चलून हे निश्चितच काय होणार आहे, जड जाणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीला, ब्रिटिशांना जड जाणार आहे. उद्या चलून जर भारतीय शिपायांनी जर बंड केला तर चटणीलाही पुरणार नाहीत ही 45,000 शिपाई. त्यामुळे लॉर्ड डलहौसीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि लॉर्ड डलहौसीनं काय केलं, मग ही तफावत दूर करण्यासाठी मग आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं गुरखा आणि शीख रेजिमेंटची संख्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करामध्ये वाढवली. गुरखा आणि शीख रेजिमेंट, गुरखा आणि शीख लोक ही एकनिष्ठ त्याचे प्रतीक आहेत, जी आपण पाहतोय अनेकदा आपल्याला दिसून आलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे इंग्रजांनी काय केले, लॉर्ड डलहौसीनं, बाबा ही लोक एकनिष्ठ आहेत, उद्या चलून जरी काही उच नीच झाली तर निश्चितच या ठिकाणी काय करतील, तर बाबा ही एकनिष्ठ राहून इंग्रजांच्या बाजूने लढतील. म्हणून गुरखा आणि शीख रेजिमेंटची संख्या वाढवली आणि ही जी इंग्रज आणि भारतीय शिपायांमधली तफावत होती ती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा लष्करी सुधारणानंतर आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं आणखीन कुठली सुधारणा केली, तर मग ती शैक्षणिक सुधारणा. मग शैक्षणिक सुधारणेच्या बाबतीमध्ये थोडंसं बघूया. शैक्षणिक सुधारणा, आता शैक्षणिक सुधारणाचा जर विचार केला तर भारतामध्ये इंग्रजांनी वेळोवेळी तुटपुंजा स्वरूपात का होईना शैक्षणिक सुधारणा भारताला देऊ करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला भेटतो. 1813चा चार्टर ॲक्ट, त्याच्यामध्ये भारतातील शिक्षणावर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करावा असं सांगितलं. बरं पुढे आपण पाहतो 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये तीच रक्कम 10 लाख झाली. बरं विल्यम बेंटिंगच्या काळात आपण पाहतोय विल्यम बेंटिंगनं भारतातल्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी काय केलं, एक कमिशन नेमलं, एक आयोग नेमला. तो आयोग म्हणजे कोणता, त्याने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडलाय, लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा आयोग.
आणि त्या शिक्षणाच्या आयोगानुसार लॉर्ड बेकरने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. परंतु म्हणावी तशी प्रगती भारतातल्या शिक्षण व्यवस्थेची झालेली आपल्याला पाहायला भेटत नाही. पण लॉर्ड डलहौसीनं मात्र आपण पाहतो शिक्षण क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता झालं काय, 1853 साली थॉम्सनच्या व्यवस्थेनुसार, बघा 1853 साली थॉम्सनच्या व्यवस्थेनुसार वायव्य सरहद्द प्रांतात दक्षिण बंगालमध्ये, पंजाबमध्ये भारतीय भाषातून शिक्षण दिलं जावं हा प्रस्ताव मान्य करण्यात आलेला होता. मग झालं असं, 1854 मध्ये नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष होता चार्ल्स वूड. बघा, मग त्यानं, या चार्ल्स वूडनं भारतातल्या शिक्षणाच्या बाबतीत एक नवीन योजना तयार केली गेली पाहिजे आणि त्याला अनुसरून मग चार्ल्स वूडनं काय केलं तर एक नवीन योजना ही शिक्षणाच्या बाबतीतली आखलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती शिक्षणाची जी योजना तयार केली, जो अहवाल तयार केला, तो अहवाल पाठवला लॉर्ड डलहौसीकडे. लॉर्ड डलहौसीनं तो अहवाल पाहिलाय आणि त्याला मंजुरी देण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग या लॉर्ड डलहौसीच्या काळातील शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे कुठला तर तो म्हणजे बघा चार्ल्स वूडचा शिक्षण विषयक खलिता किंवा शिक्षणाचा मॅग्ना चार्टा सुद्धा ज्या चार्ल्स वूडच्या खलित्याला म्हणतात किंवा अहवालाला म्हटलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, हरकत नाही. मग या चार्ल्स वूडच्या अहवालामध्ये नेमकं काय होतं, भारतातील शिक्षणाच्या बाबतीत आधुनिकीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या चार्ल्स वूडनं. मग काय केलं बघा, या चार्ल्स वूडनं आपल्या खलित्यामध्ये प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणाची एक व्यापक योजना तयार केलेली आपल्याला पाहायला भेटते. प्राथमिक लेवलपासून ते पार विद्यापीठीय स्तरापर्यंत, हरकत नाही, एक शिक्षणाची एक व्यापक योजना तयार केली. बरं, पुढे जातो आणि याच्यामध्ये आणखीन काय सांगितलं मग आपण पाहतो प्राथमिक शिक्षण हे जे आहे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. माध्यमिक शिक्षणाची भाषा सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय काय, मातृभाषा आणि प्लस इंग्रजी, आणि उच्चस्तरीय शिक्षण मात्र पूर्णपणे इंग्रजीमध्ये असलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या चार्ल्स वूडच्या शिक्षणविषयक खलित्यामध्ये मांडला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. इव्हन एवढंच नाही, या चार्ल्स वूडनं आपल्या खलित्यामध्ये, आपल्या अहवालामध्ये ही सुद्धा सूचना केली की बाबा इंग्लंडमध्ये जशी विद्यापीठ आहेत किंवा लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा विद्यापीठं असली गेली पाहिजेत. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी चार्ल्स वूडनं आपल्या अहवालात मांडलाय. मग त्याला अनुसरूनच 1857 मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या काळात 3 विद्यापीठं भारतामध्ये स्थापन झाली, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. हरकत नाही, ते पुढे बघूया आपण. पण चार्ल्स वूडने या ठिकाणी शिफारस केलेली आपल्याला पाहायला भेटते. एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक सुधारणा ही डलहौसीच्या काळामध्ये पार पडलेली आपल्याला पाहायला भेटते. पहा, हरकत नाही. एवढंच काय तर या अहवालाला अनुसरूनच चार्ल्स वूडने आणखीन काय शिफारस केली होती आपल्या अहवालात सांगितलं बघा, प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन केला जावा, शिष्यवृत्त्या दिल्या जाव्यात जेणेकरून शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भारतीय लोकांचा काय केलं सुधारेल, याच्यासाठी शिष्यवृत्त्या द्याव्यात असंही सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं डलहौसीच्या काळातील ही शैक्षणिक सुधारणा एक महत्त्वपूर्ण मुद्दा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. हरकत नाही. याच्यानंतर मग आपण पाहतोय या लॉर्ड डलहौसीच्या आणखीन कुठली महत्त्वपूर्ण सुधारणा आहे तर मग पुढच्या महत्त्वपूर्ण सुधारणेकडे जाऊया आपण लॉर्ड डलहौसीच्या. मग पुढची महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणजे कुठली तर मग आपण पाहतोय रेल्वे. बघा, रेल्वे सुधारणा. आता रेल्वे सुधारणा लॉर्ड डलहौसीच्या काळात घडून आली. तस तर 1834 मध्येच आपण पाहतोय, 1834-36 या काळादरम्यान मद्रास प्रांतानं सर्वप्रथम या ठिकाणी इंग्लंडच्या पार्लमेंटला सांगितलं होतं किंवा ईस्ट इंडिया कंपनीला कळवलं होतं की बाबा भारतात जर आपण दळणवळणासाठी रेल्वे सुरू केली तर अत्यंत उपयोगी ठरेल. परंतु त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला भेटतं, कारण मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्ट आहे. मग ती इन्व्हेस्ट कोण करायची हा विचार या ठिकाणी आपण पाहतोय होता. त्यामुळं ती धूळ खात पडली.
तो विचार जो आहे तो धूळ खात पडला. पण डलहौसीच्या काळात मात्र रेल्वे सुधारणा घडून आल्या. आता रेल्वे सुधारणा काय घडून आली? भारतातली पहिली रेल्वे या लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाली. कधी? 16 एप्रिल 1853 भारतातली पहिली रेल्वे डलहौसीच्या काळात. बघा कुठं? मुंबई ते ठाणे. बघा मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर अंतर धावणारी रेल्वे, पहिली रेल्वे. बघा 400 प्रवाशांना घेऊन जाणारी, 400 प्रवासी वाहून नेणारी. बघा ही रेल्वे आपण पाहतोय 16 एप्रिल 1853 डलहौसीच्या काळात सुरू झाल्या. इव्हन एवढंच नाही, ही पहिली रेल्वे आता वाफेच्या इंजिनवर चालणार आहे, साहजिक आहे. आता 400 प्रवाशांना ओढायचे म्हणल्यानंतर याला 3 इंजिन जोडलेत. बघा 3 इंजिन आहेत, 3 इंजिन. मग कोणती होती? सिंध, साहिब आणि सुलतान. सुलतान म्हणजे पिक्चर वगैरे नाही, सुलतान. सिंध, साहिब आणि सुलतान ही 3 इंजिन या ठिकाणी आपण पाहतोय. रेल्वे, पहिली रेल्वे ओढण्यासाठी असलेले आपल्याला पाहायला भेटतात. 3 इंजिन कोणती? बघा सिंध, साहिब आणि सुलतान. अरे सुलतान नाही, सुलतान फक्त. ओके, हरकत नाही. ही पहिली रेल्वे भारतामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. मग आता ही रेल्वे इंग्रजांनीच डायरेक्ट सुरू केली का? किंवा इंग्रजांनीच ही रेल्वे सुरू करण्यासाठी पैसा व्यय केला का, गुंतवला का? नाही, इंग्लंडचं पार्लमेंट, इंग्रज सरकार या ठिकाणी उदासीन होतं. पण डलहौसीनं मात्र आपण पाहतो डोळस पद्धतीने विचार करून भारतातल्याच भांडवलदारी वर्गाकडून बघा पैसा काढला. इव्हन एवढंच नाही तर आपण पाहतो बघा, आपण बघतोय ही जी कंत्राट पद्धतीनं ही रेल्वे सुरू करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग ही रेल्वे सुधारणा डलहौसीला भारतात घडून आणण्यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तीने मदत केली आहे? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे अनभिक्षित सम्राट. बघा आधुनिक मुंबईचे शिल्पकार असंही त्यांना म्हटलं जातं. ह्या नाना जगन्नाथ शंकर शेठ ची मोठ्या प्रमाणावर मदत डलहौसीला लाभलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी भारतात पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी हा मिळवून दिला डलहौसीला. आणि तेव्हा कुठे भारतातली पहिली रेल्वे मग आपण पाहतो मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर अंतर धावणारी सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणूनच ही पहिली रेल्वे ज्यावेळेस 16 एप्रिल 1853 34 किलोमीटर धावली, त्या प्रवाशांमध्ये बघा 400 प्रवाशांमध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते ज्यांना गोल्डन पास मिळालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि भारतामध्ये रेल्वे सुरू झाली आणि ही रेल्वे डलहौसीच्या काळातले एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आधुनिक दळणवळणाच्या दृष्टिकोनातून हे पुढे इंग्रजांनाच फायदेशीर ठरलं. बघा रेल्वे सुधारणा झाली का, आधुनिकीकरण घडलं का? घडलं. उलट या रेल्वेनं काय केलं तर अनेक शहर एकमेकांना जोडली. असं इतिहासकार म्हणतात, डलहौसीच्या अगोदर जेवढे काही संस्थानिक राजे लोक भारतामध्ये होऊन गेले त्यांना जे जमलं नाही ते एका रेल्वेनं केलं. म्हणजे काय? एक संघ, भारताला एक संघ करणं. अशा प्रकारचे विधान काढलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे ही रेल्वे सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. हरकत नाही. लॉर्ड डलहौसीची पुढची सुधारणा कुठली होती ते पाहूया आपण. बघा लॉर्ड डलहौसीची पुढची सुधारणा जर बघायची म्हणली तर आपण पाहतो ती तार यंत्रणा आहे. संदेशांची देवाणघेवाण जलद गतीनं भारतामध्ये करण्याच्या उद्देशानं आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं आपल्या भारतामध्ये तारा यंत्रणा सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. याच्या अगोदर संदेशांची देवाणघेवाण आपण पाहतो घोडेस्वारांच्या माध्यमातून. घोडेस्वार हे ठराविक अंतरावर एक उभा केलेले असायचे, त्याच्या माध्यमातून या ठिकाणचे त्या ठिकाणी संदेश पाठवला जात होता. परंतु हा संदेश पाठवण्यासाठी मोठा कालावधी जायचा. मग जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण झाली पाहिजे या विचारातून आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं काय केलं, तार यंत्रणा भारतामध्ये सुरू केली. बघा तार यंत्रणेची सुरुवात 1852 मध्ये लॉर्ड डलहौसीने केली. आणि ओ शांगेनिशी या व्यक्तीला, बघा कोण, ओ शांगेनिशी या व्यक्तीला त्या तार विभागाचा प्रमुख म्हणून नेमलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि 1852 मध्येच आपण पाहतोय प्रायोगिक तत्वावर पहिली तार यंत्रणा कलकत्ता ते डायमंड हार्बर, बघा कलकत्ता ते डायमंड हार्बर
या शहरादरम्यान सुरू केली. पण नियमित तार यंत्रणा सर्वसामान्यांसाठी खुली कधी केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते, तर 1853 मध्ये नियमित तार सेवा कलकत्ता ते आग्रा ह्या 2 स्टेशन दरम्यान सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि संदेशांची देवाणघेवाण ही जलद गतीने या तार यंत्रणेच्या माध्यमातून झाली. आणि ह्याचाच वापर पुढे आपण पाहतो 1857च्या उठावा दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला पाहायला भेटतो संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी. हरकत नाही. पुढची सुधारणा जर बघायचं म्हणलं तर कुठली आहे, तर डाक सुधारणा. आधुनिक पोस्ट ऑफिस ही जर कुठल्या कायद्यावर बेस्ड असतील तर ते लॉर्ड डलहौसीच्या 1854च्या पोस्ट ऑफिस कायद्यावर एक आधुनिक पोस्ट ऑफिसची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला भेटते, ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अल्प दरामध्ये या ठिकाणी पत्रव्यवहार करता येईल या दृष्टिकोनातून हा कायदा घडवून आणलेला आपल्याला पाहायला भेटतो. इव्हन एवढंच नाही, लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये PWD म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम विभागाची सुद्धा स्थापना 1854 मध्ये केलेली आपल्याला पाहायला भेटते. सार्वजनिक बांधकाम विभाग, ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करण्या अगोदर जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जे काही काम सोपवलं ते काम मग कोण करत होतं, तर लष्कर करत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण हे डिपार्टमेंट आता स्वतंत्र केलं, जे आज तागायत आपल्याकडे अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येते. हरकत नाही. ही सुधारणा PWD सुधारणा सुद्धा एक महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला पाहायला भेटते. कोणाची? डलहौसीची. याच्या व्यतिरिक्त लॉर्ड डलहौसीनं बघा काय केलं, तर लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणलेला आपल्याला पाहायला भेटतो. एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुधारणा लॉर्ड डलहौसीची. कारण आपल्या भारतात विधवांचा पुनर्विवाह ही एक समाजमान्य कृती नव्हती. विधवांचा जी परिस्थिती होती समाजामध्ये खूप दयनीय असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या परिस्थितीला अनुसरूनच किंवा मग आपण पाहतोय भारतामध्ये अनेक समाजसुधारक त्या काळापर्यंत निपजलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्या समाजसुधारकांनी इंग्रज सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला की बाबा भारतातल्या विधवा स्त्रियांची स्थिती ही खूप शोचनीय आहे. मग त्यांना या जाचातून या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणला गेला पाहिजे. अशा प्रकारचा विचार मांडणारे समाजसुधारक होते. ते म्हणजे कोण? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. बघा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांनी वारंवार इंग्रज सरकारकडे पाठपुरावा केला की विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आणला गेला पाहिजे. मग या पाठपुराव्याला यश कधी मिळालं, तर मग आपण पाहतोय 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनं या पाठपुराव्याला मंजुरी दिली आपल्याला पाहायला भेटते. आणि 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणला आणि त्याला सहकार्य केलं पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. या व्यतिरिक्त डलहौसीच्याच काळामध्ये जर बघितलं तर काय झालं, आपण पाहतोय आधुनिक कापडी गिरणी सुरू झाली, आधुनिक पहिली ताग गिरणी सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे ह्या गोष्टी डलहौसीच्या काळात आपल्याला दिसून येतात. त्यामुळं डलहौसीची कामगिरी 1848 ते 1856 या काळात जी काही घडून आलेली आहे किंवा त्यांनी जी काही कामगिरी भारतामध्ये केलेली आहे ती महत्त्वपूर्ण आहे. आणि यात त्याच्या कामगिरीवर वारंवार परीक्षित प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. एक महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल भारतामधला असलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं लॉर्ड डलहौसीच्या बाबतीत हा सगळा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतो. हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.